जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावांनो, आपला आजचा व्हिडिओ खरंच खूप कडक झालेला आहे, कारण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ती शिवराज्याभिषेकावर केलेला आहे। कारण खूप जण कमेंट करत होते की भाऊ 6 जून लवकर येत आहे आणि शिवाजी महाराजांचा जे काही राज्याभिषेक आहे ते येणार आहे, तर त्यावर लवकर एक बॅनर व्हिडिओ एडिटिंग आण म्हणून। तर भावांनो, फायनली आज आपण ते व्हिडिओ आलेला आहे, ते एकदा तुम्हाला आपण जे काही डेमो आहे तिथे दाखवून देऊया। तर भावना, जशा प्रकारचा तुम्ही डेमोला व्हिडिओ बघितला, अशा प्रकारचा व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला कॅनव्हास ची मदत घ्यायची आहे। तर भावनो, आणखीन काय बोलण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर पटकन लाईक करा आणि खाली जय शिवराय अशी कमेंट नक्की टाका। तर भावनो, मी एक रिक्वेस्ट करतो, खाली पटकन जय शिवराय अशी कमेंट टाका आणि एक भगवा झेंडा काय जे काय आपली एक इमोजी असते ते एक टाकून जसं तुम्ही स्क्रीनवर बघत आहात अशा प्रकारची एक कमेंट करून टाका। आणि भावनो, हा जे काही व्हिडिओ आहे ते आपण काइनमास्टर ॲपमध्ये केलेला आहे। काइनमास्टर ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मी पिन केलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। अशा प्रकारे तुम्हाला पिनड मेसेज दिसेल आपल्या टेलिग्राम चॅनलला, तर तुम्हाला त्या मेसेजवर टच करून जे काही ॲप तुम्हाला पाहिजेत त्या ॲपच्या लिंकवर टच करून ते ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे। भावना, व्हिडिओमध्ये वापरलेलं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटला मिळून जाईल। तुम्ही डायरेक्ट क्रोमला जाऊन jayhindreddy.com असं सर्च करू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तिथं तुम्हाला जायचं आहे आणि जे काही हिरव्या कलरचे बटन आहे त्यावर टच करून आपलं सगळं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि भावना, तुम्ही ते खाली पट्टी दिसत असेल की ऑल मटेरियल इज पासवर्ड प्रोटेक्टेड, म्हणजे जे काही व्हिडिओमधलं जे काही मटेरियल आहे ते पासवर्ड प्रोटेक्टेड आहे, म्हणजे त्याचा एक पासवर्ड आहे आणि ते मी स्वतः तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ थोडंसुद्धा स्किप नका करू आणि व्हिडिओ जर आतापर्यंत लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करून टाका जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर, आणि खाली एखादी जय शिवरायची कमेंट नक्की करा। तर चला भावना, आपण आपलाचं जे काही व्हिडिओ आहे तिथे चालू करूया। तर भावनो, सगळ्यात आधी आपल्याला आपलं कॅनव्हास ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि प्लसच्या ऑप्शनवर जाऊन इथं जे काही 16:9चा जे काही रेशो आहे पहिलावाला ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर भावनो, हा रेशो इथं सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, एक इथं बॅकग्राऊंडवाला जे काही व्हिडिओ आहे ते इथं लावून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, हा वाला व्हिडिओ आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे काही बॅकग्राऊंडची हे असते, म्हणजे अशा प्रकारे इथे व्हिडिओ येऊन जाईल। तर हा व्हिडिओ इथे लावून घ्यायचा आणि जे काही थोडा एक्स्ट्राचा सुरुवातीचा पार्ट असेल याचा ते थोडं आपण इथे ट्रिम करूया, म्हणजे अशा प्रकारे डायरेक्ट हे ॲनिमेशन येऊन जाईल। तर भावनो, हे अशा प्रकारे हा व्हिडिओ थोडा ॲडजस्ट करून तुम्हाला इथे ॲड करायचा आणि व्हिडिओला सिलेक्ट करून याची जे काही ॲडजस्टमेंट असते, आपल्याची कॉन्स्ट्रॅक्ट थोडीशी ते वाढून घ्यायची, 10 ते 12पर्यंतची कॉन्स्ट्रॅक्ट वाढून घ्या। तर भावनो, याची कॉन्स्ट्रॅक्ट वाढल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्ही बघू शकता हे जे काही आपला व्हिडिओ आहे ते या ठिकाणी जवळपास येऊन जाईल। तर बघू शकता या ठिकाणी आपला हा व्हिडिओ इथं येऊन जाईल। तर आपण या ठिकाणी आपला व्हिडिओ येऊन जाईल जवळपास। तर या ठिकाणी येऊन लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन शिवाजी महाराजांची जे काही मी तुम्हाला PNG दिलेली आहे, मी तुम्हाला खाली जवळपास 2 ते 3 PNG दिली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्यातली तुम्हाला जे PNG चांगली वाटेल ते PNG इथं लावून घ्या। आता मला ही महाराजांची PNG इथं चांगली वाटत आहे, तर मी ही PNG लावतो। तर PNG लावून घेतल्याच्या नंतर इथे क्रॉपिंगचा ऑप्शन आहे, तुम्ही इथं बघू शकता। तर यामध्ये जाऊन खालचा थोडा पार्ट इथं असं क्रॉप करायचा, एक एवढा काहीतरी, आणि मास्कला इथं चालू करून हे जे काही फिदर्स नावाचं ऑप्शन आहे तिथं आपल्याला फुल करून टाकायचं। हे ऑप्शन इथं फुल केल्यानंतर बॅक येऊन या PNGची जे काही ड्युरेशन आहे ती इथून शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची। तर महाराजांच्या PNGची ड्युरेशन आपण जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत वाढून घ्यायची आणि PNGला आपल्याला थोडं मोठं करून असं या साईडला असं आपल्याला PNGला ॲडजस्ट करून घ्यायचं। तर भावांनो, PNGला असं ते ॲडजस्ट करायचं आणि याची जे काही इन ॲनिमेशन आहे ते आपल्या इथे फेडवाली ठेवून टाकायची। तर भावांनो, इन ॲनिमेशन फेडवाली ठेवायच्या नंतर पुन्हा सुरुवातीला जाऊन लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं, एक शॅडोवाली PNG इथं लावून घ्यायची आहे। तर आपण ते सुद्धा इथे लावून घेऊया। तर भावांनो, मी काय करतो, इथं हा कलरवाली शॅडो लावून घेतो। कलरवाली शॅडो लावून याची मी काय करतो, त्याची ड्युरेशन शेवटपर्यंत अशी इथे वाढवून टाकतो। भावांनो, ड्युरेशन वाढल्यानंतर इथं आपल्याला काय करायला लागेल, याची जे काही ॲडजस्टमेंट आहे त्याची ॲडजस्टमेंट जाऊन याची ब्राईटनेस एकदम कमी करा, -100 करा आणि बॅक येऊन याला असं इथं फिट टू स्क्रीनचं जे काही ऑप्शन आहे असं इथं करून टाका आणि खालून असं इथं थोडं असं इथं वरून टाका। तर सेम अशा प्रकारे काय ते करून घ्यायचं, म्हणजे खालच्या साईडला काय अशी काळ्या साईडची अशी एक शॅडो येऊन जाईल।
तर भावनो हे इथं आल्याच्यानंतर आता आपली इथे काय करायचं, आता बघू शकता महाराजांची PNG आपली या ठिकाणी येऊन जाईल. तर या ठिकाणी PNG आपली येऊन जाईल. तर इथं आपल्याला लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन 1-2-6 जूनवाली PNG आपल्याला इथं लावून टाकायची आहे. आपली ही PNG इथं लावून घ्यायची. PNGला बरोबर ॲडजस्ट करून आपल्या वरच्या साईडला तिथे PNGला ॲडजस्ट करायचं आणि याची जी काही अल्फा ऑपेसिटी आहे त्याची ऑपेसिटी थोडी इथं कमी करायची. ऑपेसिटी एक तुम्ही 30-32पर्यंत ठेवू शकता आणि पुण्याची ड्युरेशन इथून शेवटपर्यंत इथे तुम्हाला वाढून घ्यायची आहे. तर भावनो याची ड्युरेशन अशी इथं शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची अशा प्रकारे. तर भावनो याची ड्युरेशन वाढल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा सुरुवातीला म्हणजे हे PNGची जे काही इनॅनिमेशन आहे ते आपण स्लाइडली डाऊन ठेवून टाकूया. त्याची स्लाइडली डाऊन ठेवल्यानंतर बघू शकते अशा प्रकारे खाली येऊन जाईल. ही खाली आल्याच्या नंतर जरा आपल्या समोर जायचं म्हणजे 5 सेकंदाला आणि इथं आपल्याला ही वाली PNG इथं लावून घ्यायची आहे. जे काही PNG 700 वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या यवनी सत्तेच्या बंधनातून मुक्त होण्याचा आनंद उत्सव. तर हे जे काही PNG आहे आपली, या PNGला आपल्याला असं इथं ठेवून टाकायचं आहे वरच्या साईडला आणि इन ॲनिमेशन आपल्याला हिची सुद्धा फेडवाली किंवा स्लाइडली डाऊन ठेवू शकता. मी जी स्लाइडली डाऊन ठेवतो आणि हिची ड्युरेशन इथून शेवटपर्यंत इथं वाढून घेतो. तर हे एवढं केल्याच्यानंतर भावना आता आपल्या इथं काय करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे काय ते हे व्हिडिओ म्हणजे हे PNG आपली या ठिकाणी येऊन जाईल. तर या ठिकाणी येऊन लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन इथं आपल्याला ही जी काही PNG आहे ही PNG आपल्या इथं लावून घ्यायची आहे. तर ही PNG आपल्याला अशा प्रकारे इथं ठेवून घ्यायची का अशा प्रकारे तुम्हाला वाटेल तसं इथं ॲडजस्ट करा या PNGला आणि PNGची ड्युरेशन इथून शेवटपर्यंत इथं वाढून घ्या. तर भावनो PNGची ड्युरेशन वाढल्याच्या नंतर आता आपल्या इथं काय करायचं आहे, आता या PNGची जी काही इन ॲनिमेशन आहे ते आपल्याला ठेवायची आहे रबर स्टॅम्पवाली याची PNGची इन ॲनिमेशन ठेवायची आहे आणि तुम्हाला ही इथं मोठं दिसत असेल पण जेव्हा आपण याला प्ले करूया तर तुम्ही इथं बघू शकता असं छोटं होऊन जाईल. तर ही PNG आपली काय करायची आहे, ही PNG आपली या ठिकाणी येऊन जाईल बघू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी ही PNG येऊन जाईल. तर इथे लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन इथं आपल्याला हे जे काही PNG आहे हे जे काही इफेक्ट आहे ते इथं लावून घ्यायचं आहे. तर भावनो हे वाला इफेक्ट लावून घ्यायचा. हे बघू शकता अशा प्रकारे की इफेक्ट आहे. तर आपल्याला काय करायचं याची सर्वात आधी या व्हिडिओला ॲड करून ब्लेंडिंग जे काय असते आपल्या इथे स्क्रीनमध्ये करायची आणि बॅक येऊन याला ही जी काही आपली शिवराज्याभिषेकाची PNG आहे यावर असं ठेवून 3 डॉटवर जाऊन सेंड टू बॅक करून टाकायचं. तर सेंड टू बॅक केल्यानंतर आता आपल्याला इथं काय करायला लागेल, आपण जे काही शॅडो ॲड केली ती तुम्ही इथं बघू शकता जे काही इथं लेअर खूप सारे लेअर आहे तिथं आपण जे काही शॅडो ॲड केली ती तिला इथं सिलेक्ट करून हिला एकदा सेंड टू बॅक करा. सेंड टू बॅक केल्यानंतर पुन्हा आपण जे काही महाराजांची PNG ॲड केली तिला सुद्धा इथं सेंड टू बॅक करून टाका. तर हे एवढं एकदा तुम्ही मागं जाऊन पुन्हा बघू शकता मी काय केलं. सगळ्यात आधी तिला मी शॅडोला सेंड टू बॅक केलं आणि नंतर महाराजांची जे काही PNG होती तिला सेंड टू बॅक केलं म्हणजे महाराजांच्या PNGवर जे काही शॅडो आहे तिथं आरामात येऊन जाऊ. तर हे एवढं झालेलं आहे भावनो आणि आपला व्हिडिओ जवळपास इथं रेडी झालेला आहे. फक्त आपलं सॉन्ग ते लावायचं आणि सॉन्ग आपल्याला सध्यात नाही लावायचं. सगळ्यात आधी आपल्याला सुरुवातीला जाऊन लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन इथं आपल्याला एक इफेक्टवाला व्हिडिओ लावून टाकायचा आहे. तर भावनो इफेक्टवाला व्हिडिओ अशा प्रकारे काय ते व्हिडिओ आहे ते व्हिडिओ इथे फिट टू स्क्रीन करा. व्हिडिओला फिट टू स्क्रीन केल्यानंतर व्हिडिओची जे काही ब्लेंडिंग असते एकदम खाली जाऊन याची ब्लेंडिंग स्क्रीनमध्ये करून टाका आणि याची जे काही अल्फा ऑपेसिटी असते इथं 50च्या जवळपास ठेवून टाका. भावनो याची अल्फा ऑपेसिटी 50च्या जवळपास इथे तुम्हाला ठेवून टाकायची आहे आणि बॅक येऊन पुन्हा या पॉईंटला येऊन 3 डॉटमध्ये जाऊन डुप्लिकेट करा आणि जे काही डुप्लिकेट होईल तिला अशा प्रकारे इथं खेचून घ्या म्हणजे याच्या समोर. तर अशा प्रकारे काहीतरी इथं असं ठेवून टाकूया म्हणजे अशा प्रकारे जे काही शॅडो आहे तिथं येऊन जाईल. तर भावनो हे एवढा व्हिडिओ आपल्या इथे रेडी झालेला आहे आणि आपल्याला जे काही इथे आपली जे काही PNG असते आपलं जे काही लोगो असते तिथे लावून घ्यायचं आहे. तर आपण सुरुवातीला जाऊन आपलं जे काही लोगो आहे तिथं लोगो इथे लावून घेऊया. आपला लोगो या फोल्डरमध्ये आहे तर लोगोला इथे मी ॲड करतो. लोगोलाच इथे छोटं करतो आणि या इथं खालच्या साईडला आपल्या लोगोला इथे ठेवून आपल्या लोगोची ड्युरेशन इथं शेअरपर्यंत इथे वाढवून टाकतो. लोगो जर तुम्हाला बनवता येत नसेल तर यावर मी एक सेपरेट ट्युटोरियल केलेलं आहे. याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल की लोगो कसा बनवावा. तर तुम्ही ते व्हिडिओ बघून अशा प्रकारचे लोगो बनवू शकता. लोगोला इथे ॲड करतो आणि लोगोची जे काही ब्लेंडिंग आहे ते मी तर थोडी चेंज करतो. आपण ती ब्लेंडिंग जे काय आहे ते आपण इथं सॉफ्ट लाईटवाली ठेवून टाकावं म्हणजे अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं होऊन जाईल. तर हे अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे झालेला आहे. तर आत्ताच आपल्याला या व्हिडिओला आपलं सॉन्ग लावायचं नाही. सगळ्यात आधी आपल्या वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून आपली क्वालिटी इथं हाय करायची आणि आपल्या व्हिडिओला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचं. भावनो आत्ताच आपला लोगो म्हणजे जे काय आपला ऑडिओ आहे ते आताच नाही लावायचं. सगळ्यात आधी आता आपल्याला विदाऊट ऑडिओचं या व्हिडिओला एक्सपोर्ट करायचं आहे आणि नंतर आपलं जे काही सॉन्ग आहे ते लावून आपल्या नंतर इफेक्ट लावून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण हे एक्सपोर्ट होऊ देऊया हा वाला व्हिडिओ. तर भावनो आपला हा जे काही व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट झालेला आहे तुम्ही तर बघू शकता. तर व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर बॅक यायचं आणि पुन्हा एकदा बॅक येऊन आपल्या कॅनव्हास ट्रॅपच्या होम पेजवर यायचं आणि प्लसच्या ऑप्शन टच करून पुन्हा एकदा 16:9चा रेशो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो हा रेशो इथं सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, जे आता आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला तो व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा. आपण जो काय आता रेडी व्हिडिओ केला
तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा. तुम्ही तर बघू शकता आपला ते व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे, म्हणजे ॲड केलेला आहे. फक्त त्याला आपलं जे काही ऑडिओ लावायचं आहे तिथे लावून घ्यायचं आहे. तर ऑडिओमध्ये जाऊन जे पण मी सॉन्ग देईल किंवा तुम्हाला ज्या पण सॉन्गवर हा व्हिडिओ बनवायचा आहे ते सॉन्ग इथं लावून घ्यायचं आहे. तर मी काय करतो, या व्हिडिओपासून व्हिडिओ इथं ॲड करतो आणि खाली एक्स्ट्रा एक ऑडिओ करतो या व्हिडिओपासून आणि व्हिडिओला मी इथे डिलीट करतो. तुम्ही तर बघू शकता आपलं जे काही सॉन्ग आहे तिथं आलेलं आहे. तर आपल्या सॉन्गच्या हिशोबानं जिथे तिथं बीट येईल तिथं आपल्याला या व्हिडिओला इफेक्ट लावून घ्यायचे आहे. तर आपण सॉन्ग इथं ऐकून घेऊया. तर आपण काय करूया, इथं महाराजांची PNG देते तुम्ही तर बघू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण एक असा कट मारून घेऊया, व्हिडिओला सिलेक्ट करून कैचीच्या ऑप्शनमध्ये जाऊन स्प्लिट अँड प्लेड करून घेऊया. आणि या ठिकाणी बघू शकता ही वाली PNG आहे, शिवराज्याभिषेक निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. ही जे काही PNG आपली या ठिकाणी येते तुम्ही तर बघू शकता या ठिकाणी येऊन जाईल या ठिकाणी. तर आपण या इथे तर आपण इथे आपली जे काही बीट आहे इथे आपण स्प्लिट मारून घेऊया, कारण इथे एक बीट आहे आणि नंतर आपण इथं आदानामध्ये एक अशी बीट मारून घेऊया. म्हणजे अशा जवळपास आपण इथे 3 बीट मारून घेऊया. इथं तुम्ही बघू शकता जे काही रा 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 सॉरी म्हणजे जे काही सॉन्ग आहे त्याची बीट इथून चालू व्हायली. तर मग इथून आपल्याला इथे एक आपण म्हणजे तुकडा काढलेला आहे आणि पुन्हा आपण एक या ठिकाणी एक मारून घेऊया. म्हणजे अशा प्रकारे इथे तिथं स्प्लिट करूया. आणि हे एवढं केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला काय करायचं, आता आपल्याला एक्स्ट्राचा पार्ट इथं कट नाही करायचा, आधी आपल्याला इथं इफेक्ट लावून घ्यायचे आहे. तर इफेक्ट लावण्यासाठी प्लसच्या ऑप्शन टच करून इथं आपल्याला गेट मोडमध्ये जायचं आहे. गेट मोडमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुमच्या समोर असे काहीतरी ऑप्शन इथं ओपन होतील. हे ऑप्शन ओपन व्हायला तुम्हाला एक 5 ते 10 मिनिट जरा वेळ द्यायला लागेल तुमच्या काइनमास्टरला, कारण ते सगळं तुमच्या मोबाईलच्या नेटवर अवलंबून असते. जर तुमचं नेट चांगलं असेल तर तुम्हाला लवकर ओपन होईल, जर नेट स्लो असेल तर नेट म्हणजे जे काही ओपन व्हायला थोडा वेळ खाईल. तर आपण कस्टमॅटिक झूमवाला इफेक्ट एकदा डाउनलोड करूया. पुन्हा इथं आपण जरा खाली येऊन नाही की नाही इथे कॅप मोशनवाला एक ऑप्शन असेल तुम्हाला दाखवतो, मोशन कटवाला एकदा ऑप्शन म्हणजे जे काही इफेक्ट आहे तिथे डाउनलोड करूया. आणि इथे जे काय असते स्पिन ब्लरवाला एकदा इफेक्ट इथे डाउनलोड करून घेऊन टाकायचे. तर हे 3 इफेक्ट इथे डाउनलोड केल्यानंतर सगळ्यात आधी आपण इथे कस्टमॅटिक झूमवाला 1 नंबरचा इफेक्ट इथे लावून घेऊया. काय अशा प्रकारे हा इफेक्ट इथे दिसून येईल. तर हा इफेक्ट लावल्यानंतर पुन्हा या याच्यावर आपण काय करूया, इथे कॅप मोशनवाला 3 नंबरचा इफेक्ट इथे लावून घेऊया. तर अशा प्रकारे हे इथे येऊन जाईल. आणि पुन्हा ज्या ठिकाणी आपली बीट येईल या ठिकाणी आपण काय करूया, या ठिकाणी आपण स्पिन ब्लरवाला हा वाला इथे लावून टाकूया. तर आपण हा इथे मोशन कटवाला इथं आपण 2 नंबरचा इफेक्ट इथे लावून टाकूया, कारण तो इफेक्ट मला नाही चांगला वाटत. आपण इथं 2 नंबरचा लावूया. आणि पुन्हा या ठिकाणी आपण कस्टमॅटिक झूममधला 2 नंबरचा इफेक्ट. अशा प्रकारे असं काही नाही भावना, मी सांगेल तेच इफेक्ट लावा. तुम्हाला जर कोणता वेगळा इफेक्ट आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता. तर हे एवढं लावलेलं आहे भावना. तर पुन्हा आपल्याला काय करायचं, या व्हिडिओची ड्युरेशन थोडी अशी इथपर्यंत वाढवायची, कारण बरोबर इफेक्टच्या जागी जिथं आपली बीट आली, जिथं आपलं सॉन्ग जरा चालू आहे तिथं आपला हा इफेक्ट असा येऊन जावा. तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे जे काही सॉन्ग आहे जिथं आपलं सॉन्ग चालू आहे तिथं आपली बीट येऊन जावं. तर हे एवढं जरा ॲडजस्टमेंट तुम्ही मागं जाऊन हा व्हिडिओ पुन्हा बघू शकता. तर हा व्हिडिओ एवढं केल्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट या व्हिडिओचं जे काय असेल तिथं आपल्याला ट्रिम करायचा आहे. एक्स्ट्राचा पार्ट इथे ट्रिम केल्यानंतर आपला व्हिडिओ जे काय तिथे रेडी झालेला आहे. जर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला फोटो तुमचा लावायचा असेल तर तुम्ही फोटोसुद्धा लावू शकता, असं काही नाही. मी सध्या या व्हिडिओमध्ये नाही लावला फोटो, पण उद्या जे काही व्हिडिओ येईल ते खरंच खूप कडक असणार आहे, कारण आपण फुल स्क्रीन बॅनर व्हिडिओ एडिटिंग शिकणारा, फुल स्क्रीन बॅनर व्हिडिओ एडिटिंग ते पण आपल्या आलाइट मोशन ॲपमध्ये. तर त्यासाठी पटकन खाली कमेंट करा तुम्हाला ते व्हिडिओ बघायचा की नाही किंवा त्याच्यावर आपण ट्युटोरियल आणूया की नाही. तर भावनो हे अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे. तर आपण एकदा तुम्हाला आपला जे काही रेडी व्हिडिओ आहे तिथे प्ले करून दाखवूया. तर भावना अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे. तर वरच्या एक्सपोर्टचं ऑप्शन टच करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला तुम्ही नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेंडिंगमधले व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत आणत राहतो. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओ.